अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प सादर करणार। अर्थसंकल्पाचा पहिला टप्पा 13 फेब्रुवारीपर्यंत चालणार, तर दुसरा टप्पा 10 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत पार पडणार। यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये करदात्यांसाठी नवीन स्लॅब जाहीर होणार असल्याची चर्चा। करपात्र उत्पन्नाची मर्यादा 8 लाखांपर्यंत वाढवण्याची शक्यता। जीडीपी वाढीचा दर 6.3 ते 6.8% राहण्याचा अंदाज। रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास आजपासून महागला। रिक्षाचे किमान भाडे 26 रुपये तर टॅक्सीचं भाडं 31 रुपये असणार। सर्वजण एकत्र येऊन धनंजय मुंडेंच्या मागे लागले आहेत। धनंजय मुंडेंनी किती आघात सहन करायचे? महंत नामदेव शास्त्री यांचा सवाल। हत्या करणाऱ्यांना फाशीवर चढवावं। भगवान गड कधीही हत्येचं समर्थन करणार नाही, नामदेव शास्त्रींकडून स्पष्ट। संतोष देशमुखांच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी उचलण्यास भगवान गड तयार। देशमुखांच्या मुलांच्या शिक्षणाचाही खर्च उचलण्याची तयारी, नामदेव शास्त्री यांची प्रतिक्रिया। सरपंच संतोष देशमुखांचे कुटुंब रविवारी नामदेव शास्त्रींची भेट घेणार। भगवान गडावर जाऊन देशमुख कुटुंबीय नामदेव शास्त्रींना भेटणार। जनतेचा तुमच्यावर विश्वास नाही, तुम्ही आमच्यावर शंका कसली घेता? इतना सन्नाटा क्यों है भाई? हे कधी कधी कृष्णकुंजमध्ये पण विचारा। भाजप नेते आशिष शेलार यांची राज ठाकरेंवर टीका। राज ठाकरेंना निकालाबाबत पडलेले प्रश्न हे यक्ष प्रश्नांप्रमाणे त्याला फडणवीसांकडून मिळणारी उत्तरही कदाचित रंजक असतील। या उत्तर संवादाची महाराष्ट्र वाट पाहतोय। मनसेनं निवडणूक निकालावर संशय व्यक्त केल्यानंतर सामनातून टोला। समरजित घाटगेंना कागलमधील शासकीय जमिनी बळकावताना लाच कशी वाटली नाही? मंत्री हसन मुश्रीफांचा गंभीर आरोप। संबंधित जमिनी ताबडतोब परत करा, अन्यथा जनआंदोलन उभारू, मुश्रीफांचा इशारा। शिवसेना पदाधिकारी अशोक धोंडींचं अपहरण करून हत्या। गुजरातच्या एका खाणीमध्ये कारच्या डिक्कीमध्ये आढळला मृतदेह। अवैध दारू तस्करीला अडचण ठरत असल्यानं हत्या झाल्याचा संशय। मुंबईतील जे रुग्णालयामध्ये अशोक धोंडींच्या पार्थिवावर शवविच्छेदन। 3 ते 4 दिवसामध्ये अहवाल येणार। अपहरणाच्या तब्बल 11 दिवसानंतर अशोक धोंडीचा मृतदेह सापडला। फडणवीस शिंदेना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याच्या प्रयत्नाचं प्रकरण। तपासासाठी आयपीएस सत्यनारायण चौधरी यांच्या अध्यक्षतेमध्ये एसआयटीची स्थापना। दरेकरांच्या आरोपानंतर राज्य सरकारकडून एसआयटीची स्थापना। सोनिया गांधींकडून राष्ट्रपतींचा पुअर लेडी असा उल्लेख। सत्ताधारी आक्रमक। राष्ट्रपती भवनाकडूनही प्रत्युत्तर। राष्ट्रपती भाषणावेळी थकल्या होत्या, त्याच गोष्टी परत बोलत होत्या। संसद भवन परिसरात सोनिया गांधींचं वक्तव्य। सोन्याच्या दरामध्ये पुन्हा 1000 रुपयांची वाढ। सोन्याचा दर जीएसटीसह 85,181 रुपये प्रतितोळा, तर चांदी 1 लाख रुपयांच्या उंबरठ्यावर। पुण्याची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पालकमंत्री अजित पवार ॲक्शन मोडमध्ये। 100 दिवसाच्या कार्यक्रमात वाहतूक कोंडीचा समावेश करा। महापालिकेकडील सिग्नल यंत्रणा पोलीस आयुक्तालयाकडे हस्तांतरित करा, अजितदादांच्या सूचना। पुण्यात पेठांसह शिवाजीनगर डेक्कन भागात आज वीज पुरवठा बंद। मेट्रोसाठी महापारेषणच्या वीज वाहिन्यांचं काम सुरू असल्यानं वीज पुरवठा दुपारी उशिरापर्यंत बंद राहणार। राज्यभरात माघी गणेशोत्सवाचा उत्साह। गणेश मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा। मंदिरांना आकर्षक फुलांची सजावट। भारतीय महिला संघ अंडर-19 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीमध्ये। उपांत्य सामन्यामध्ये इंग्लंडवर 9 गडी राखून विजय। 2 फेब्रुवारीला अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लढत। इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांच्या टी20 मालिकेमध्ये भारत 3-1 विजयी आघाडीवर। चौथ्या टी20 सामन्यामध्ये भारताचा 15 धावांनी विजय।